सगळ्यांक येवकार. प्रायम आयुर्वेद या कार्यावळीन तुमचे परतून एकदा स्वागत. प्रायम टीव्हीन ही कार्यावळ आरोग्य भारती ह्याच्या सांगातान सुरू केल्ली आसा. ही कार्यावळ सुरू करपाचो उद्देश की खरो आयुर्वेद शास्त्र कितें गांवागांवांत ते पावचे, देशभरान जगभरान ते पावचे. आयच्या आमच्या कार्यावळीचो विशय आसा आयुर्वेद अँड वेलनेस अक्रॉस द ग्लोब. म्हणजे हे शास्त्र आमचे भारतीय शास्त्र फक्त भारतापुरते सीमित न उरता अख्ख्या जगान ते पावचे, त्याची ख्याती जावची आणि हाचोच प्रयत्न करणारे म्हणजे आयुर्वेदचो प्रचार आणि प्रसार जगभरान जावचो आणि ती लायफस्टायल आयुर्वेद सगळ्या जगान आपणावचो म्हणून जे प्रयत्न करतात असे डॉक्टर रोहित बोरकार आज आमच्या बरोबर आसात. दोतोर तुमकां येवकार म्हणटा. दोतोराचो थोडक्यान परिचय हांव करून दिता. दोतोरान आपले BMS गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा हांगासरल्यान केला. तशेंच तांणी योगा विशयान डिप्लोमा द योगा इन्स्टिट्यूट अकॅडमी सांताक्रूज मुंबय हांगासरल्यान केल्या. गेली 10 पेक्षा चड वर्सां ते ह्या क्षेत्रान कार्यरत आसा आणि लोकांक आपल्यो सुविधा दिता. तांचे स्वताचे क्लिनीक आरपोरा बागा हांगा आसा. तशेंच नॅचरल पॅराडायस आयुर क्लिनीक रिसॉर्ट अशे आयुर्वेदीक रिट्रीट ते चलयतात, जंय ते इंटरनॅशनल गेस्ट हांकां आयुर्वेद आनी ताच्या बद्दलच्यो सुविधा ताचे आयुर्वेद उपचार दितात. ते बऱ्याचशा देशांनी लेक्चरर म्हणून व्याख्यानां दिवपाक आयुर्वेदा संबंधित व्याख्यानां दिवपाक वतात, जशे की डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी, फ्रान्स, इटली, आयर्लंड, पोर्तुगाल. म्हणजे आमच्या भारताचो झेंडा सगळीकडे फडकावपा खातीर ते सज्ज आसात आणि आयुर्वेदाची ख्याती जावची म्हणून ते काम करतात. तर अशा या व्यक्तिमत्वाकडे आज आम्ही उलोवया. तर विशयाकडे येता वेळ वगडानासतना वेलनेस. म्हाका सांगात वेलनेस म्हणजे कितें आणि आयुर्वेदान हाजी परिभाषा हाजी व्याख्या कितें सांगल्या. थँक्यू श्रीजा. पहिले म्हणल्यार जशें वेलनेस तुवें विचारलें, आमी जे डेली एक्टिविटीज करता किंवा लायफस्टायल जे आमी फॉलो करता, कित्याक लॉंग लायफ हें करपाक सगळ्यांक दिसता की आमी लॉंग लायफ जगचें. सेकंडली आमकां दिसता की आमी युथफूल लायफ जगचें न्ही आनी डिजीज फ्री लायफ जगचें. सो हे आमी कन्सेप्ट्स यूज करून आमी लोकांक सांगता की वेलनेसाचो उपयोग कितें. ताच्या बरोबर आमी आयुर्वेद प्लस योगा हो कन्सेप्ट्स गायड करून लोकांक इंडियन म्हत्व सांगता की हाव दे कॅन पुट इन टू द प्रॅक्टीस. ते लॉंग लायफ कशें हें करून प्रॅक्टीस करूंक शकता. सो हे कन्सेप्ट्स आमी आयुर्वेदांतल्यान जे सांगला रसायन चिकित्सा किंवा दिनचर्या ते पॉइंट्स पुट अप करून लोकांक एक्सप्लेन करता. वेलनेसाची व्याख्या म्हणजे स्वस्थ मनीस कसो आसचो ही व्याख्या आयुर्वेदान कशा प्रकारे सांगल्या. ॲक्च्युली कन्सेप्ट जो आसा समदोश समअग्नी म्हणून असो एक कन्सेप्ट आसा. समदोश म्हणल्यार कितें की आमचे जे प्रकृती आसा, आमची जी टायप आसा, थोडे एअर टायप असतात, थोडे अग्नी टायप असतात, थोडे जल टायप असतात. त्या प्रमाणे आमी तांची प्रकृती पळयता आनी त्या प्रमाणे तांकां डायट किंवा समज आतां हांव अग्नी टायप आसा आनी हांव अग्नीय फूड खाता, म्हणजे कितें चिलीज म्हण किंवा खूब स्पायसी फूड म्हण, फायर आनी फायर इट विल हीट मी अप. सो आमी तांकां सांगता की हे फायरी फूड कमी करा आनी कुलींग फूड घ्या. किंवा म्हाजी प्रकृती जर आप टायप म्हणजे वॉटर टायप आसा आनी हांव चड उदक पिता, तर इट विल गिव मी एनीवेज कंजेशन ब्लॉक नोज. सो आमी तांकां सांगता की हे लायफस्टायल तुमी फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड तुमचे कन्सेप्ट कितें. म्हणजे 3 दोष आमची फुल बॉडी गवर्न करता अशें तुमकां म्हणपाक. म्हणजे ह्या 3 गोष्टींचो मी आता वात पित्त आणि कफ म्हण आणि हे आमी आयकला म्हणजे वाचला, जे आर्टिकल्स वाचता तातून वाचला की वात पित्त कफ. सो ही 3 गोष्टी आमची बॉडी गवर्न करता. सो जेन्ना कोणाक डिजीज जाता, रोग जाता, तर ह्या 3 गोष्टींचो हातून कितें रोल आसता. फर्स्ट ऑफ ऑल 3 गोष्टी म्हणजे फर्स्ट प्रिंसिपल जो आमचो आसता तो टायप प्रकृती. कित्याक मनशाची जी प्रकृती आसता त्या प्रमाणे आमी औषध दिवंक शकता. त्या प्रमाणे आमी ताका गायड करता की तुजें लायफस्टायल कशें आसचें. तुमी आयकलां आसतलें पावसान खूब जाण सांगता की आपले जॉयंट्स दुखता, वाय वाडलो. तेन्ना तांकां आमी सांगप की वाया म्हणजे कितें खावप ना. म्हणजे खुबदां आमी सांगतात की कॅबेज खावप ना आनी वातूळ पदार्थ खावप ना. त्या प्रमाणे तो वाय. तशा प्रमाणे आमी टायप सांगतात की तुजो टायप कितें आनी कितें खावप ना तें. प्लस कन्सेप्ट आसा दुसरो की अग्नी. अग्नी म्हळ्यार कितें, आमी जें खाता तें पचपाक जाय. जर पचूंक ना जाल्यार तो फर्मेंटेशन जातलें, कळ्ळें. कित्याक आतां पळय हांवें कितें पळयलां की लास्ट लॉकडावना नंतर लॉट ऑफ पीपल वर कमिंग विथ डायजेस्टीव प्रॉब्लम्स. आनी तेच आमी युरोपान सांगतात
किंवा सावथ अमेरिकन हांव जे कंट्रीन वता तांकां कितेंच सांगता की आयुर्वेदान योगान हें सांगलेलें आसा की जेवल्या नंतर शतपावली करा. आतां आमचें कितें आसा न्यू ट्रेडिशन लोक खाता आड पडटा, खाता बसता, कितें जातलें फर्मेंटेशन जातलें. थोडे कितें करता 10-11 रातचे जेवता आनी रोखडेंच न्हिदता. बॉडीन आतां आमी सुद्दां हांगा टेबलार कितें दवरलें आनी 2 दिसांनी आयले कितें जातलें वास मारतलो. त्या प्रमाणे सेम थिंग इट गोज इन टू युअर गट. फर्मेंटेशन जावन तें मागीर बॉडीन पावता. सो दॅट्स द कन्सेप्ट वी ट्राय टू एक्सप्लेन पीपल की लायफस्टायल कितें आसचो, कितें वेलनस म्हणल्यार कितें. तुमी डेली एक्टिविटीज जेवतकूच चलप, गरम उदक पिवप, सकाळीं उठून कितें तरी योगा करप किंवा चॅन्टिंग करप. कित्याक आजकाल इतलें स्ट्रेस वाडला. हांव जेन्ना युरोपान लोकांक सांगता किंवा सावथ अमेरिकेन जेन्ना वता तेन्ना सांगता की तुमी चॅन्टिंग करा, डान्सिंग करा. तांकां अशें दिसता की हो डॉक्टर खरोच डॉक्टर. पण एक्चुअली कितें आसा की इमोशन्स जेन्ना उरतात इट इज वे टू रिलीज इट आउट. सो दॅट इज अ पार्ट ऑफ वेलनस. सेकंड पार्ट आसा वेलनस आनी हें कितें म्हणटा रिलॅक्सेशन. तितून आयुर्वेदीक मसाजीस किंवा आयुर्वेदीक ट्रिटमेंट्स हे कन्सेप्ट्स आसा. पण मोस्ट वी आस्क पीपल टू फॉलो डिपेंडींग ऑन देयर हें प्रकृती. प्रकृती अनुसार तेल यूज करप, प्रकृती अनुसार जेवण यूज करप, प्रकृती अनुसार न्हिदप, ते कन्सेप्ट्स आमी एडवायस करता. प्रकृती प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेटली. तुम्ही रसायन चिकित्सा म्हळे बदल म्हणजे हांवें वाचला आयकला की रिजुवेनेशन थेरपी हे आयुर्वेदान म्हणजे खूप सांगला आणि ताजो बेनिफीट ताजे वापर खूप जाणांनी करून ताजो फायदे पळयल्या. तर ह्या रसायन चिकित्से बद्दल आमकां थोडें सांगात. रसायन म्हणल्यार कितें रिजुविनेशन. आतां कन्सेप्ट कितें आसा खूब जाणांक दिसता की आपूण यंगूच उरचो. हय म्हाकाय दिसता तुकाय दिसता आसतलें. आनी दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रिजुविनेशन कळ्ळें न्ही. आनी तातूंत वेरियस वेज आसा. एक आसा मेडिसिनल हर्ब्स जे आमला सांगला की खूब जाण एलोवेरा घेता म्हणजे ते कन्सेप्ट्स रिजुविनेशन सांगला. सेकेंड वे आमी योग करूंक शकता किंवा मेडिटेशन करूंक शकता. किंवा आमी अशें पळयलां की स्ट्रेस एक सुद्दां स्ट्रेस वाडले न्ही एजूय लोकांची वाडूंक दिसता. अशें हें पडटा दे स्टार्टेड ग्रेईंग ऑफ हेअर जाता. त्या प्रमाणे मेडिटेशन यूज करपाक किंवा तांकां गूड डायट. कित्याक आमचें कितें आसा हांवें पळयलां खूब जाण स्ट्रेस केल्यार खंयच्या खंय खातात. दॅट ऑल्सो लिड्स टू एजींग. सो रसायन चिकित्सा जी सांगला योगान किंवा आयुर्वेदान मेनली सांगला की रसायन चिकित्सा इज अ वे टू लिव हेल्दी अँड टू लिव लाँग लायफ अँड युथफूल लायफ. कळ्ळें न्ही. लाँग लायफ जगलें म्हणून जायना. कित्याक फायनली कितें थोडे यू कॅन लिव लाँग लायफ बट इफ यू नॉट हेल्दी इज नॉट हें. फायनली यू हॅव टू लिव लाँग अँड हेल्दी लायफ डेट क्वॉलिटी लायफ. दॅट्स वाय आतां कितें आसा कन्सेप्ट खूब जाण सांगता की रसायन म्हणजे रिजुविनेशन अँड टू लिव युथफूल हॅपी आनी पॉझिटिव्ह लायफ. दॅट्स वॉट वी विल से टू आवर पीपल. सो हे कशें अचीव करूं येता म्हणजे रसायन चिकित्सा म्हणजे फक्त वखदां आसता तातूंत की आनीकूय ताका पैलू आसात. सो रसायन फर्स्ट म्हणल्यार कितें भितर एक तर सांगला ती वखदां थोडी वखदां ती यू कॅन गो अंडर एन आयुर्वेदीक डॉक्टर स्पीक टू हिम. बट अदर वेज कशें आसा सांगलां जशें मेडिटेशन. जर तुवें एवरीडे मेडिटेशन केलें इवन 5-10 मिनटां इट हेल्प्स टू काम युअर मायंड. म्हणजे केमिकल चेंजीस जाता बॉडीन एंड इट हेल्प्स टू रिलॅक्स युअर बॉडी. हॉर्मोन्स बऱ्या भशेन प्रोड्यूस जाता. सेकेंडली आमचें अशें जाता की मेडिटेशन किंवा चॅन्टिंग करप. आमी अशें म्हणटा की प्राणायाम आज योगाचो इतलो हें जाल्लो आसा तितून आमी प्रमोट करता. सो डायट इज अनदर थिंग. डायट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आमी म्हणटा की 60% ऑफ आयुर्वेदान की 60% ऑफ इंटरनल प्रॉब्लम्स कम विथ युअर डायट. आमी अशें लोकांक सुद्दां सांगता की मेन पुअर मॅन वॉक्स मायल्स टू अर्न हीज ब्रेड आनी रीच मॅन वॉक्स हीज मायल्स टू डायजेस्ट हीज ब्रेड. हो कन्सेप्ट आमी एक्सप्लेन करता लोकांक आनी हो इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑल्सो. आता तुम्ही देश विदेश तुम्ही आता युरोपाचो उल्लेख केलो साऊथ अमेरिका सो थंय कशें कल्चर आसा की तांचे खाणे म्हणजे थंयचे वेदर इज कोल्ड क्लायमेट आणि त्या प्रमाणे तांचे खाणे आसता किंवा तांचे म्हणजे आमची जी दिनचर्या किंवा सकाळी बेगीन उठप बेगीन न्हिदप हो कन्सेप्ट थंय ना. थंय रातचे जागप आणि असे थोडे कन्सेप्ट आसा. सो त्या लोकांक तुम्ही कशा प्रकारे समजायतात ही जी आयुर्वेदाची जिणे आसा हे तांकां कशा प्रकारे तांच्यान हे करपाक लायता. लायक फॉर एक्झाम्पल सिंपल थिंग्स थंय युरोपान कितें आसता किंवा इवन इन इंडिया आमचे भारतान लोक म्हणटा की सॅलड आतां एक फेमस जाला. आय एम नॉट अगेन्स्ट दॅट कन्सेप्ट ऑफ सॅलड कित्याक ताजो एक वेगळोच हें आसतलो. पण आमी अग्नी पळयता. जर मनशाची सॅलड खावन अगर पचन जायना आनी तो फर्मेंटेशन जाता तांकां आमी सांगता की सॅलड आफ्टर 2 दनपाराच्या उपरांत खावप ना. दनपारां खावं येता तुवें
रातचे खावं नाका इतलो वेळ ताका डायजेस्ट लागता कित्याक कितें आसता कॉन्सेप्ट ऑफ रॉ फूड टेक्स लॉंगर टायम टू मेटाबोलायज. तुजी जर अग्नी बरी आसा जाल्यार पचन फास्ट जातलें. जर अग्नी सारकी ना इट विल टेक लॉंग टायम आनी ताकून पचन जावना जाल्यार गॅस जातलो आनी गॅस जाल्यार तो मागीर बॉडीन वचून वायफ तयार करतलो किंवा कितें आपणाक छातयेन त्रास जाता कोणाक चिंतना येता अशें तयार जातलें. सो आमी तांकां एक सिंपल उरलें डायट सॅलड्स फॉर एग्जाम्पल, मागीर तांकां हर्बल टीज. आमी अशेंच हांगा गोंयान जिऱ्याचें उदक, पण हे आमी तांकां एक्झॉटीक ड्रिंकींग लायक स्पेशल ड्रिंकींग जिरा वॉटर जिंजर कोणूय पिता, पण आमी क्युमीन टी किंवा लिक्रिश टी म्हणजे आमचे यश्टी मधू म्हणून येता, किंवा आमी कोरिएंडर सीड्स टी म्हणजे पित्ताक कमी करपाक अशें आमी टीज एडवायज करता डिपेंडींग. आनी तांकां ते एक इट्स अ स्पेशल थिंग दॅट दे थिंक. पण एज पर द कॉन्स्टिट्यूशन आमी तांकां सांगता की अगर तूं पित्ताचो आसा कुलींग टीज म्हणजे रोज घालून, वाताचो आसा जाल्यार जिऱ्याचे घालून, मागीर अशे कॉन्सेप्ट्स एडवायज करून तांकां आमी हें करता. तसोच स्मुदीजाचो कन्सेप्ट किंवा आयस, थंय नॉर्मली आयस म्हणजे थंड जरी कंट्री असली तरी सगळे आयस घालून पिवपाचे असे कन्सेप्ट आसा. सो हाऊ डू यू कन्विन्स देम अबाउट दीस डायट? सो वॉट हॅपन्स इज बेसिकली इवन द कन्सेप्ट आतां आमी गोंयान सुद्दां पळयता. फॉर एग्जाम्पल लॉट ऑफ आमी पळयता की खूब जाण फ्रूट सॅलड, मिक्स फ्रूट सॅलड सांगला. आयुर्वेदान कितें सांगलां की एक फ्रूट खाल्यार उपकारता किंवा दोन, पण आतां तुमी एसिडीक फ्रूट आनी मिक्स हें खातले जाल्यार तें पचन जायना आनी बाय प्रॉडक्टाचो पॉयझन जातलो. सो आमी तांकां कितें सांगता की तुमी खाया, यू कॅन ईट अंटील अनलेस यू नो इट्स नॉट गिवींग यू प्रॉब्लम्स. जर तुवें खातकूच तुका जर हेविनस जाता, न्हीद येता, म्हणजे तो बॉडीन तुजो पचूंक ना आनी एज अ रिजल्ट तो पॉयझन जाता आनी ताचो आर्म म्हणून म्हणटा आमी ताका आयुर्वेदान, तो बॉडीन वचून ताका सिस्टमीक प्रॉब्लम्स म्हणजे एसिड्स किंवा प्रॉब्लम्स तयार करतले. सो हे आमी थोडे थोडे लायफस्टायल म्हणजे जेवतकूच चलप, थोडे ते समज खाता सांगतात की आमी एक बीग आतां कितें आसा इवन इन गोवा हांव पळयता ब्रेकफास्ट आमी कितें सांगलां, ईट लायक अ किंग इन द मॉर्निंग, ईट लायक अ वॉरियर इन द आफ्टरनून, ईट लायक अ बेगर एट नायट. 90% ऑफ पीपल आमी पयलें आसतलें कित्याक आमी दीसभर काम करता, रातचे येवन बरें जेवता. आय डोंट नो इफ यू अग्री विथ दॅट. तेच आमी लोकांक सांगता की एक एटलिस्ट तुमी ट्राय करा हें फॉलो करपाक, किंवा तुमी वन्स अ वीक डिनराच्या टायमार एक सूप फास्टींग करा. म्हणजे कितें ब्रेकफास्ट नॉर्मल करा, लंच नॉर्मल करा आनी डिनर एक सूप घ्या फक्त, म्हणजे एक डिफरंट टायप, सो दॅट पचन एक बरें उरतलें. मेडिटेशन रेग्युलर करा. म्हणजे फ्यू थिंग्स वी आस्क देम टू चेंज. आतां कितें आसा तुका जर हांवें 10, 20, 30 सांगलें तूं करचें ना, 5 सांगलें तूं म्हणटलें ओके आय कॅन फॉलो दीस डेली. सो हे एडवायस दिसाक हितून 5 थिंग्स 4 थिंग्स अशें दिता which they can put into practice. तर गोंय राज्य हे प्रत्येक वर्सा लाखो करोडो टुरिस्टांक आकर्षित करता, म्हणजे राष्ट्रीय तशेंच आंतरराष्ट्रीय. आणि गोंय तर त्या बाबतीन म्हणजे भारतान येताच टुरिस्ट, पण गोंय नंबर 1 आसा. आणि अशेंच आणि एक गोंयचे आता डेव्हलपिंग क्षेत्र म्हणजे हेल्थ टुरिझम. म्हणजे देश विदेशातले लोक हांगा आता फक्त एन्जॉयमेंट म्हणून न्ही तर वैद्यकीय सुविधा घेवपा खातीर येता. आणि ही हेल्थ टुरिझम ही एक डेव्हलपिंग इंडस्ट्री आसा. तर ताज्या बद्दल तुमचें म्हणणें कितें? आणि तुमचे जे रिसॉर्ट आसा थंय तुमी बरेचशे इंटरनॅशनल गेस्ट होस्ट करता आसतले, तर तांकां कसल्या प्रकारच्यो सुविधा तुमी थंय दितात? फर्स्ट ऑफ ऑल आय वूड से ऑल्सो की आमचे डॉक्टर प्रमोद सावंत जे आसा इन द बिगिनींग ही हॅज हेल्प्ड अस अ लॉट. आमकांच न्ही किंवा म्हाकाच न्ही की आमच्या डॉक्टरांक सुद्दां. कित्याक इन द बिगिनींग खूब जाण अशें येताले की आयुर्वेद म्हणजे फक्त मसाज असो कॉन्सेप्ट आशिल्लो, पण आज खूब जाणांक खबर आसा की आयुर्वेद फक्त मसाज न्ही बट इट इज ऑल्सो थेरप्युटीक क्लेन्झिंग. कळ्ळें न्ही? तुमी ऑल्सो पयलीं आयकलां आसतलें सगळ्यांकूच मसाज किंवा पंचकर्मा दिनात. आमी चूज करता की हू इज रायट फॉर द पर्सन टू डू द डिटॉक्स किंवा हें, आनी त्या प्रमाणे थोड्यांक आमी फक्त मेडिसिन्स दिता, थोड्यांक फक्त लायफस्टायल दिता, किंवा थोड्यांक आमी सांगता की तुमी पंचकर्मा करून क्लिन्स करा. सो आमी इंटरनॅशनल जे येतात पळय, फॉर एग्जाम्पल हांव एक सांगता की लॉकडावनान फॉर एग्जाम्पल आमी पळयलें की गोवान खूब जाण ट्युरिस्ट आमी लेटर्स दिले तांकां मेडिकल लेटर्स एंड दे कूड कम टू गोवा फॉर मेडिकल ट्रिटमेंट्स एंड गव्हर्मेंट सपोर्टेड अस लॉट. कित्याक तांकां आतां येवंक मेळनासलें लॉकडावनान. सो मेडिकल टुरिझम किंवा मेडिकल आमी ट्रिटमेंट्स करून तांकां आमी इनवायट केले आनी ट्रिटमेंट्स वर गिवन. कित्याक थोडे कितें एवरी इयर येतात, तांकां फॉर एग्जाम्पल जॉयंट पेन्स आसता किंवा सोरियासीस आसता, ते हांगा आयले म्हणटून ते क्युअर जाता. 6-7 म्हयने क्युअर उरता, मागीर 2-3 म्हयन्यांनी परत स्टार्ट जाता लॉंग लायफस्टायल एंड ऑल दॅट. सो दे नीड ट्रिटमेंट्स एवरी इयर. ते खूब त्रासलेले तेन्ना कित्याक हांगा येवंक मेळना, थंय येवंक मेळना. सो वी गिव देम लेटर्स, दे कूड कम. आतां सद्या कितें आसा, आमी आमच्या रिसॉर्टान
जे येवंक सोदता किंवा ट्रिटमेंट्स घेवंक सोदता, सो दे वी गिव देम अ प्रॉपर गूड डायट, मेडिटेशन, सायलन्स, आनी तांकां थेरपी करून तांकां आमी एक 15 days 21 days अशे पंचकर्म किंवा लायफस्टायल चेंज करपाक आमी तांकां गायड करता तशें. सो वी हॅव अशे डिफरंट कंट्रीजचे लोक येता, नॉट ओन्ली फ्रॉम युरोप, एवरी कंट्री वी हॅव. ओके. तुम्ही तशेंच व्याख्यानां दिवपाक वता न्ही, सो थंय तांकां तुमी कशा प्रकारे खंयची व्याख्यानां तांकां थंय मोस्टली आसता? सो मोस्टली आमी लोकांक कॉन्सेप्ट कितें एक्सप्लेन करता की आयुर्वेद म्हणजे कितें. फर्स्ट ऑफ ऑल आयुर्वेद म्हणल्यार आमी एक्सप्लेन करता की कन्सेप्ट ऑफ द लायफस्टायल डिपेंडींग ऑन युअर कॉन्स्टिट्यूशन. जशें सांगलें की वात आसा, पित्त आसा, कफ आसा, जेन्ना तांकां कळटा की आपली वाताची प्रकृती आनी आपण अशें करप, दे गेट मोर अट्रॅक्टेड. तांकां मागीर आमी एक लायफस्टायल दिता, 15 पॉयंट किंवा 10 पॉयंट, चड दिना. कितें खावप ना तें सांगता. मागीर तांकां जेन्ना बरें दिसलें दे रायट टू अस की आनीक कितें करूंक शकता. तेन्ना आमी तांकां सांगता की तुमी गोंयांत या, आमचे कडेन ट्रिटमेंटाक या, तुमकां आनीक बरें दिसतलें. तेन्ना आमी तुमकां सांगतले की कितें करप ना. सो ते एक 21 days आमच्या वांगडा रावले, किंवा आमी तांकां सांगलें की एक मोबायलाक पळोवपूच ना तुमी, फॉर एक्झाम्पल, किंवा टी व्ही पळोवपूच ना, तुमी हेंच करप. सो तांकां एक थोडे आनीक चेंजीस जाता, सो दे फील मच बेटर. सो दीस इज लायफ वी ट्राय टू इनकल्केट इन टू द प्रॅक्टीस. म्हणून यू सी दॅट रेग्युलर जे ट्रिटमेंटाक येवपी आसा ते तेंची हें वाडत आसा. म्हणजे थंय इतलें स्ट्रेसफूल लायफ आनी फॅमिली लायफूय तांचें बरें आसताच अशें ना, तातूंत ते एक वेगळी शांतता सोदता आनी ते सोदत ते हांगा येता. बिकॉज अवर मायंड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आतां तुमकां खबर आसता, एज अ सेड बॉडी 60 to 70%. आय कन्सिडर इवन द मायंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमची मायंड कॅन क्रिएट प्रॉब्लम्स किंवा हेल्थ, लायक दॅट. आयुष मिनिस्ट्री आनी खूब म्हणजे आयुष मिनिस्ट्री तयार जाल्ल्याच्यान म्हाका दिसता आयुर्वेदाचो वालोर, आयुर्वेदाचें इम्पॉर्टन्स आनीकूच वाडला आनी प्रत्येकाक ते कळपा लागला. म्हणजे आतां थोड्या प्रमाणात जांकां खबर नाशिल्लें, जांकां ही म्हायती नाशिल्ली, तांकां ते कळपा लागला. तर आयुष मिनिस्ट्रीचो हातून कितें वांटो आसा आनी तुमकां तातूंत कशी मदत जाली? नॅचरली आयुष मिनिस्ट्री जेन्ना फॉर्म जाल्ली तेन्ना आमकां खूब सपोर्ट मेळ्ळो. कित्याक पयलीं जेन्ना आमी वताले, आयुर्वेदा वॉज नॉट नोन. लोकांक दिसतालो फक्त योगा आसा, आनी योगा म्हळ्यार कितें, हात पांय हालोवप. मागीर तांकां आमी योगा म्हणजे कितें कन्सेप्ट, इट्स नॉट ओन्ली स्पिरिच्युअल कन्सेप्ट. तातूंत मेडिटेशन आसता, मुद्रा आसता, ते कन्सेप्ट आसता, लायफस्टायल आसता. मागीर तातूंत आमी आयुर्वेद जेन्ना सांगपाक लागले, द कन्सेप्ट ऑफ आयुष मिनिस्ट्री, की आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी ही आयुष मिनिस्ट्री आसा. आनी दे एक्चुली जेन्ना तेंच्यांनी ऑल्सो सपोर्ट केलें आमकां युरोपाक किंवा मेनी अदर कंट्रीज, पीपल स्टार्टेड गेटिंग मोर अवेरनस की अशें की आयुर्वेदूय कितें, इट्स नॉट अ प्लासिबो सायन्स, इट इज ऑल्सो अ सायन्स वेर देर इज रिसर्च चल्ला and guidance चल्ला. सो ऑन दोज बेसीस आयुष मिनिस्ट्री हॅज हेल्प्ड अस अ लॉट. कित्याक खंय एक आसात, एक बॅकींग आसपा जाय, एक तें नासलें म्हणटकूच आमकां एक सपोर्ट मेळटा की देर इज अ कन्सेप्ट बिहायंड तसो. आतां फॉरेन कंट्रीजांनी सगळीच कडेन म्हाका दिसता फूल आयुर्वेदीक प्रॅक्टीस करपाक तशें अलावड ना, म्हणजे परमिशन्स जी वखदां आमची आसा ताका सगळी. तर थंय एलोपॅथी आनी आयुर्वेद हाजो सांगड कसो घालूं शकता, म्हणजे हाव कॅन दे गो हँड इन हँड इन दोज कंट्रीज आनी इवन इन आर कंट्री. कित्याक फायनली आमचो मोटो कितें, तर पेशंट बरो जावं जाय, मनीस बरो जावं जाय. तर हाव कॅन दे गो हँड इन हँड? सो एज तुमकां खबर आसतलें, आय वर्क विथ मोस्टली एलोपॅथीक डॉक्टर्स इन युरोप. तांचें कितें आसता की तांकां खबर आसता की थोडी केन्ना केन्ना लिमिटेशन आसूंक शकता. आनी तातूंत आमी कितें करता की आमी एक लायफस्टायल एड करता तांकां, किंवा आमी तांकां एक योगा एड करता तांच्या हितून, आनी तांकां अशें एक गायड करता की वॉट एल्स दे कॅन चेंज इन दॅर दीस थिंग. सो जेन्ना आमी तेंच्या मेडिसीन सोबत एक आयुर्वेदीक कन्सेप्ट्स एड करता, डायट, इट एड्स बेनिफिट्स टू द पर्सन. सो आमी कितें म्हणटा की विथ द एलोपॅथीक सायन्स वी एड आर अदर थिंग्स टुगेदर, कळ्ळें न्ही, एंड दॅट हेल्प्स द पेशंट टू गेट बेटर फास्टर, बूस्ट मेळटा. आयुर्वेदा इज सायन्स ऑफ लायफ, सो इट्स नॉट ओन्ली मेडिसिन्स, बाकी सगळे पयलू तातूंत. डेफिनेटली. तर तुमचे कडेन अश्यो कितें केसीस किंवा अशे कितें एक्सपिरियन्सीस जे म्हणजे तांणी सुद्दां ताका अप्रिशिएट केला, म्हणजे एस्पेशली फॉरेन कंट्रीजांतले लोक, तांणी ते अनुभव केले आनी दे वर लायक की कशें पॉसिबल आसा, अशें कितें एक्सपिरियन्सीस, अनुभव तुमचे कडेन? देर आर म्हणजे अश्यो केसीस खूब येता आमचे कडेन, जे आमी ट्राय करता. अँड समटायम्स आमी म्हणटा इवन मॅजिकल पावर, बिकॉज मेडिसीन इज लायक अ दिस थिंग मॅजिकल पावर ऑल्सो. पूण आमी कितें आसा, स्पेशली आमचे कडेन केसीस जे येता ते रुमॅटिझम, ऑटोइम्युन डिजिजीस आसता म्हणटात ते, रुमॅटीक केसीस किंवा सोरियासीस, अशे खूब येतात आमचे कडेन. आनी आमी तांकां
आयुर्वेदीक मेडिसिन्स दिता किंवा ट्रिटमेंट दिता किंवा डायट अँड लायफस्टायल सुरू करता अँड वी सी व्हेरी गुड रिजल्ट्स. म्हणून तांची स्पेशली सोरियासीस केसीस म्हण स्किन डिसिजीस सोरियासीस किंवा सोरायसीस म्हणटात तेका. सो अँड रोमॅटीक ह्यो केसीस खूब येता म्हाजे कडेन. इवन जॉयंट पेन्स आतां कितें आसा थंडाय पडटकूच इवन युरोप कोल्ड कंट्रीज तेंचे हाडां दुखपाक लागता. सो दे कम फॉर रिज्युमिनेशन. आमच्या क्लिनिकान इवन फिजिओ आसा. सो वी हेल्प देम टुगेदर टू रिज्युमिनेट द बॉडी. सो मोस्टली ह्यो 2 केसीस म्हाजे कडेन चड आसता पण बाकीच्यो येता. आयुर्वेद आणि ग्लोबली सगळी कडेन पावपाक आणि हक्कान तो तसो प्रॅक्टीस करपाक मेळपाक कितें आनीक करपाची गरज आसा, कितें डेव्हलपमेंट्स करपाची गरज आसा अशें तुमकां? फर्स्ट ऑफ ऑल आमी जे प्रॅक्टीस करता स्वता ती आमी वी शूड स्टार्ट फ्रॉम द रूट लेवल. स्वता आमी प्रॅक्टीस जेन्ना केली तेन्ना वी कॅन स्टार्ट प्रोमोटींग इट टू द अदर्स. आणि स्लोली आमचो आयुर्वेद असो वाडत आसा बिकॉज कितें एक गोल्ड जेन्ना आमी लिपयल्लें आसता तें केन्ना तरी भायर सरलेत. ते त्या खातीर आमी पळयता की जसो योगाय भायर सरता, लॉट ऑफ पीपल आर अप्रिशिएटींग योगा टुडे. तशें आमी पळयता की आयुर्वेद सुद्दां हो सायन्स आसा तेज्या वांगडा अलॉंग विथ योगा आयुर्वेदूय एक्सेप्ट करपाक लागलाय लोक. पयलीं आयुर्वेदाक कशें समजताले लोक एज अ सेड प्लासिबो किंवा फक्त मेडिसीन. बट टुडे ती लायफस्टायल जी आसा तें म्हणल्यार दिनचर्या ती कन्सेप्ट्स घेवन आमी प्रॅक्टीस करता आनी वी कॅन पुट इट टू द होल वर्ल्ड की दिनचर्या आयुर्वेदाची कशी प्रॅक्टीस करून आमी हेल्थ वाडोवंक शकता लोकांक. एक आयडियल दिनचर्या कशी असती म्हणजे थोडक्यान दिनचर्या म्हणजे दीस सकाळी उठल्याच्या न्हिदपर्यंत आमचो दिनक्रम कसो आसचो अशें तुमचें म्हणणें आसा? एक जनरल म्हणल्यार एक 2 मिनटां सांगचें गेल्यार तर आमी युजली सांगता लोकांक की वेकअप ट्राय टू वेकअप बिफोर 6 o'clock इफ यू कॅन. बट जर प्रॅक्टिकली पॉसिबल ना जाल्यार 7 तरी उठात. मागीर वॉकिंग करा. मागीर एक एक्चुअली तुमकां खबर आसतलें दिवाळेक आमी कशें करता पोट साफ करता मागीर एक अभ्यंग म्हणून आसतालें तेल. पण आमी सांगतात की जॉयंट्सांक तेल लाया. मागीर एक थोडे एक्सरसायज किंवा एक्टिविटी करून मागीर तुमी तुमच्या स्नान करून किंवा अंघोळ करून तुमी कामाक वचा. मागीर थंय तुमी डायट फॉलो करा तुमचें जें सांगलां तें ऋतू अनुसार. म्हणजे भायर जर थंड आसा जाल्यार गरम पिवप किंवा भायर समज गरम आसा जाल्यार थंड म्हणजे हें आसा तशें करून लायफस्टायल. आनी आफ्टर एवरी मील आमी जशें सांगलां की वॉकिंग कर. एक दिसाचे इफ यू कॅन ट्राय टू एटलीस्ट डू 10 minutes ऑफ मेडिटेशन. हे हांव फोकस करतात मेडिटेशन ब्रिदींग किंवा लायफस्टायल वॉकिंग. आनी मागीर बेगीन न्हिदप बिकॉज हांव खूब जाणांक पळयता की म्हाजे कडेन जे येतात ते सांगता की आमी एक रातचे 10 सुमार आमी मोबायल स्टार्ट करता ते 12-1 पर्यंत चालूच आसता. सो हो एक कन्सेप्ट आमी एक म्हणटा की एक दानव टायप ऑफ प्रकार and we need to eradicate this into lifestyle. जेवून जिम करप हो सुद्धा एक आता ट्रेंड चालला. म्हणजे जेवतात एका वरान जिमाक वतात रातचे जांकां टायम म्हणजे जांकां दिसभर टायम मेळना ते रातचे जिम करपाक वता. हाजेर कितें मत तुमचें? पळय बेजिकली आयुर्वेदान जें सांगलां न्ही की जेवतकूच तुमी रेस्ट घेवप किंवा वॉकिंग किंवा नॉट डू स्ट्रॉंग एक्टिविटी रिस्क हय. तुमी जर खूब पचूंक ना आनी तुमी एक्टिविटी स्ट्रॉंग केली इन अ लॉंग टायम तेका पॉयझन क्युम्युलेटिव्ह पॉयझन म्हणटा. इट मायट गिव अ प्रॉब्लम फॉर द पर्सन नॉट फॉर एवरीबडी बट इट मायट गिव अ प्रॉब्लम टू सम पीपल. सो वी समज तुका जालोच प्रॉब्लम सो वी रिकमेंड पीपल नॉट टू डू दीस. खाली पोटार एक्सरसायज करा आनी मागीर कितें जाय तें घ्या. सकाळी एक्सरसायज किंवा सांजचे उपाशी. डेफिनेटली त्या खातीर आमी ते सकाळी एक्सरसायज केल्ली बेस्ट खाली पोटार म्हणून आमी रिकमेंड करतात ते. तुमचो आमच्या प्रेक्षकांक खातीर दर्शकांक खातीर कितें सल्लो आसा कितें उपदेश आसा जाल्यार तो तुमी सांगा. बेजिकली म्हाजो असो सल्लो आसा की रेग्युलर तुमी तुमची लायफस्टायल फॉलो करा. लिव लॉंग लिव हेल्दी अँड लिव हॅपी. हें इम्पॉर्टंट म्हाका एक सांगपाक जाय. आनी जशें हांवें कन्सेप्ट्स एक्सप्लेन केल्या थोडे हे ते तुमी पुट इन टू प्रॅक्टीस करूं शकता. खूब सांगू ना व्हेरी फ्यू बट यू कॅन पुट इन टू प्रॅक्टीस. दोतोरान आमकां आज खूब बरी म्हायती दिली. तुमी आयुर्वेद असोच आनीक जगभर घेवन वचचो आनी आमी म्हणजे जी आतां येवपी पिढी आसा नवीन जे डॉक्टर्स आसा तांणी सुद्दां हो प्रयत्न करचो. तांकां ही ऑपॉर्च्युनिटी मेळची अशें हांव मागता. तुमी आज हांगा आयले आमकां इतली म्हायती दिली ताच्या बद्दल खूब खूब धन्यवाद. थँक्यू. आमी अशेच आनीक एपिसोड्स घेवन मेळुया प्रायम आयुर्वेदान. तो मेरेन पळयत रावात प्रायम.